पारी का आगाज किया और हर एक बैटर को इस वक्त जो भी 3 गेंदों पर 3 छक्के लगाएंगे इफ्तिकार की तरफ से कुल मिलाकर 5,000 रुपए का बक्षीस दिया जाएगा। यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता पाहतोय आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला कमबॅक करतोय प्रति षटकाराची हॅट्रिकला इफ्तिकार यांच्याकडून 5,000 रुपये दिल्या जाईल आणि जर नाही मानले तर 10% त्याच्यातून कॉमेंट्री पार्टनरला दिल्या जाईल। क्लास पटकाय काय सुरेख शॉट खेळलाय चेंडू बघता बघता स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय चौकार। मधून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार A1 क्वालिटीचा आलाय हा ब्रँडेड चौकार। यावेळेस पात्रा फटका चांगला आहे A1 क्वालिटीचा आलाय हा ब्रँडेड षटकार। वा भाई वा वा वा। पार आलाय घडीला पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये। अजून एक हा फटका पाहतोय आपण टर्न केले थोडस खराब क्षेत्रक्षण पाहिला खऱ्या अर्थाने स्ट्राईकला थांबवणं गरजेचं होतं पण अंतिम बॉलवरती एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार कामरान आणि पहिलं षटक समाप्त झालंय। 19 धावा धावफलकावरती पाहतोय आपण आरसीची राया या टीमच्या धावफलकावर 19 रन बिना विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति पर ये स्कोरबोर्ड रहा है राया टीम का। पहिला सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण कमालीचं सुरुवात राया टीमच्या माध्यमातून पहिलं षटक जर पाहिला पण अतिशय मागणं ठरलंय बॉलर होता तो आधी पहिल्या वेळेस मात्र आधीला कोणी खरपूस समाचार घेतला असेल तर तो आहे कामरान ऊंची कोटी की बैटर है और एक नया बॉलर उनके सामने बिल्कुल टिक नहीं पाए गेंदबाज अभी आकाश खऱ्या अर्थाचा क्वार्टर फायनल सामन्यातला हिरो होता आकाश काय कमालीचं षटक हाताळलं होतं। यावेळेस मात्र बॅटर समोर पाहतोय आपण कामरान तोच खेळाडू शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली होती स्ट्राईक स्वतःकडे कठीण अग्निपरीक्षा असेल आकाश या बॉलरची। पलटी फटका देख भाई देख कामरान का ये सिक्सर देख। कर रहे हैं क्या बढ़िया टाइमिंग के बलबूते पर ये शॉट को खेला थर्डमैन बाउंड्री लाइन के ऊपर से भेजा था 6 रन के लिए। कुल मिलाकर स्कोर अब कामरान का 24 रन 25 रन कामरान के और टीम के भी उतने ही रन। अजून एक धमाका अजून एक पलटी 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 फटका आलाय या बॉल होती चौकार। काल जर विचार आपण 45 धावाची खेळी साकारली होती आणि आज तो विक्रम मोडीत काढेल काय आतापर्यंत जर पाहिला आपण अतिशय अप्रतिम बॅटिंग कामरान करतोय आपल्या टीमसाठी। आकाश रफ्तार के सौदागर दबाव साफ पाहायला मिळते कारण की 10 का दम दाखवलं पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चौकार तिसरा बॉलवर मात्र
प्रेशर मध्ये आलाय आकाश. मानवली पाडा टीमचा जे विजय केला पण सर्व युवा खेळाडू आहे. अतिशय चांगलं प्रदर्शन पण थोडंसं निर्णय कुठेतरी मी तर म्हणेन चुकीचं ठरलंय. कारण की नाणेफेक जिंकली होती. अशा स्थितीमध्ये आपण बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि सातत्याने पाहतोय की कुठलाही संघ नाही का बॅटिंग करण्यासाठी निर्णय घेतोय. पण यावेळेस पात्र फटका पाहतोय. मनगटी फटका टर्न केले स्कोर लेगकडे. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण त्यापेक्षा चांगलं तालमेल या दोन बॅटरमध्ये 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर कामरान. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 31 बरोबर का 31. पहिले षटक महागडं त्यानंतर मात्र अजून आक्रमण चढवले. पहिल्या विचार देखील आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय. या 3 बॉलवरती आकाश वापसी करावी लागेल. कामरानचा अडथळा दूर करावा लागेल. आकाश या बॉलरला गती परिवर्तन ओळखलंय फरकलंय पंच केले. चेंडू मात्र निघून जाईल 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 सीमा रेषा पार. आलाय अजून एक चौकार. अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन वनमॅन आर्मी चालू अदा करताना पाहतोय. आला पहिल्या बॉल पासून तोच अजून खेळपट्टीवर आहे. नॉनस्ट्रिकचा बॅटर जर पाहिलं फक्त त्याच्या बॅटिंगचा आनंद घेतोय अप्पू. चांगला चेंडू पहिल्या वेळेस पाहतोय आपण. वेग होती लाईन अतिशय छान. श्रीच्या जवळून चेंडू गेला कुठली जागा नव्हती अशी बॉलिंग करावी लागेल. इथे मात्र आकाशाला पहिल्या वेळेस कामरान बीट झालंय या इनिंग मध्ये पाहतोय आपण. पण धावाचा वेग कमी होत नाहीये. अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन कामरानच्या माध्यमातून पाहतोय आपण. कामरानला पण माहिती आहे की प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंग खूप मोठी आहे. त्यासाठी 40 पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं राहील टीमसाठी. हा चेंडू मात्र वेगवान लाईन चुकीची पंच निश्चित पाहतोय की आमच्याकडे वरती लेट आहे पण ग्रेट आहे. योगराज बाबा इशारा करतायत वाईटचा. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 36. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि कामरान मोठ्या फटक्यावर जाईल की मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आणि हा पण एक कीर्तिमान टेनिस बॉलमध्ये की एका सामन्यामध्ये एकाच बॅटरनी प्रत्येक चेंडू खेळले. आणि याच पात्र चांगला फटका आहे. गॅप शोधून काढलाय. डीप कव्हर कडे चेंडूला पाडवलंय. थांबू शकणार नाही. काय क्लास बॅटिंग कलात्मक क्रिकेटचा. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र भूपेश आणि पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी अप्पू सज्ज होते. अप्पू नाव जर ऐकलं तर मला जॉनी लिव्हरची आठवण येते. अप्पू खोटे पण अप्पू आपल्या टीमचा आहे. राया स्पोर्टचा एक चांगला बॅटर सलामीचा आणि कित्येक हंगामापासून कुठलंही परिवर्तन करत नाही आहे. राया 11 राया स्पोर्टचे कॅप्टन या जोडीवर खूप मोठे विश्वास दाखवले आणि त्यावर खरं उतरले दोन्ही बॅटर अप्पू आणि कामरान. त्यामधून कामरानचं एक मोठं नाव आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट क्रिकेटमध्ये टेनिस बॉलचा जर आपण उल्लेख केला. आणि हे बघा अप्पू सुद्धा एक पिंच हिटर आहे पण पार्टनर काय बॅटिंग करतोय त्या बॅटिंगचा मी आनंद घेणार हे सांगताना फक्त एक खराब चेंडू होता त्यावर जर म्हणत आला असता तर कव्हरच्या वरतून षटका पण ठोकला असता. पण कामरानला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे म्हणून फक्त एक सिंगल घेतली. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 41. येणारे 5 चेंडू इथून मात्र 60चा आकडा पार करेल काय आरसी स्पोर्ट राया संघ. कामरान मात्र कितीवर खेळतोय ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. 39 11 धावीची आवश्यकता आहे. हायस्ट बॅटर विचार केला रन टेकर बॅटर बनलाय या स्पर्धेमध्ये. पलटी फटका चांगला चेंडू आहे चांगला आहे. एवढं सोपं नाही भूपेश युवा बॉलरला आडूतिडे फटके खेळणं तुम्हाला क्लास बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण कौतुक करावं लागलं आता मात्र या बॉलनी प्रत्येकदा दुसऱ्या वेळेस बीट झालंय कामरान हा बॅटर. येणारे 4 चेंडू विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. 50च्या आतमध्ये जर थांबवायचं असेल राऊंड द विकेट मारा करतोय भूपेश. गती परिवर्तन प्लेड ऑन मोठी विकेट प्राप्त केली भूपेश यांनी जल्लोष करताना. गतीमध्ये परिवर्तन फसवलंय. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न चेंडू यष्ट्यावर प्लेड ऑन झालाय. पहिला धक्का बसलाय.
माईस येतोय आणि आता मात्र अनुजित माईश याच्यावर मोठी जबाबदारी असेल. भूपेश 3 नेतृत्व चेंडू पाहिले आपण. अति काही संकटात नाही, फक्त म्हणतात ना अपू यांनी ज्या प्रकारे हिंमत दाखवली की सिंगल घेऊन त्या मात्र हा चेंडू मात्र परत एकदा बघावं लागेल की लाईन कुठे पंच चेक करतील. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावणी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 42 धावा पाहतोय आपण. येणारे इथून मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे. भूपेश यांनी कमबॅक करून दिले टीमला. चांगला फटका आहे, काय सजवलंय, स्विंग केलं या बॉलला, स्क्युलेटच्या वरतून ठोकलाय षटकार. डावातलं आणि 60 पर्यंत मजल मारेल की काय. आतापर्यंत 48 धावा पाहतोय आपण. धावफलकावर एका चांगली धावसंख्या उभी करताना आरसीची राया संघ एक एवन क्वालिटीचा हा संघ या असोसिएशन मध्ये. गती परिवर्तन परत एकदा ओळखता आलं नाहीये. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि टिपले जेल चांगलं. चेंडूचा सामना करण्यासाठी अयाज येतोय खेळपट्टीवर. धावसंख्या 48. तरी पण मी तर म्हणेन की अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं. अयान खेळपट्टीवर आले. आतापर्यंत जर पाहिलं आपण या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या. कमालीचं षटक हाताळले भूपेश यांनी. एक षटकार जरी केला तरी धावसंख्येवर नियंत्रित बॉलिंग अटॅक पाहिला आपण. 8 धावा खर्च केल्या आणि 8च राहतील. इगली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. चेंडू गलीच्या माध्यमातून डीपकडे ट्रॅव्हलिंग होताना 2 धावा पूर्ण आणि आता मात्र 30 पण धाव इथं सहज कंप्लीट केल्या जाईल काय. आणि 3 धावेनी मात्र 50 आकडा पार केलंय. पाहतोय आपण लेगबाईच्या स्वरूपात या 3 आल्या. अशा तऱ्हेनं धावफलकावर 51 धावा आणि 52 धावाचं आव्हान ठेवलंय मानवलीपाडा टीम समोर. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय आरसीची रायट टीमचा कॅप्टन. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत.
18 चेंडू आणि 52चं समीकरण मानिवलीपाडा टीमला. क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण तर पहिले षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण अपू. अपू आकाश आणि आदी हे दोन्ही बॅटर पाहतोय आपण. याच्यावर पूर्णपणे जबाबदार असेल मानिवलीपाडा टीमचा जर अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं राहील, कारण की टार्गेट खूप मोठं आहे. 18 मध्ये 52 म्हणजे सोपं नाहीये इथून आव्हान, पण ते सोपं करणार का आकाश आणि आदी. चला सर्व थांबवायचे आपल्या पार्टनर नाही तर बॅटरला बॉलिंग करायची आपल्याला. क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक गली, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि एक मिड विकेट बाउंड्री लाईनवर. पहिल्याच बॉलवरती हा फटका आहे. फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगा चेंडू सरकताना बघता 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 चेंडू सीमा रेषा पार 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 आला चौकार. ज्यावेळेस पाहता वेगवान चेंडू लाईन चुकीची होती, पण ते इशारा करतील. पहिल्या चेंडूवर इतका जेव्हा पत्रशे दिया ही सोकता बॅटर आकाशाने. आकाशकडे क्षमता आहे आकाशी फटके खेळण्यासाठी. ज्या प्रकारे कामरान नावाचा वादळ होता त्याच प्रकारे वादळी खेळी करावी लागली. ते मात्र आकाशाला अंतिम फेरीत जर जायचं असेल तर अप्पू राईट अमोर द विकेट सज्ज होताना. यावेळेस पात्र फटका येत आहे, सॉफ्ट डिसमिसल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय. क्रमांक 3 वर देवेंद्र, हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे आणि वेगवान चेंडू. डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र ज्या प्रकारे आकाशाने सुरुवात केली त्यानंतर मात्र अप्पू या बॉलरनी परफेक्ट टीमला आणि स्वतः वापसी अतिशय छान केलेली आहे. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 5 आहे. इथून मात्र निश्चित अजून खूप मोठं डोंगर आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. आता मात्र कठीण झालंय, कारण की पहिल्या चेंडूवर जेव्हा एक चांगला फटका लावला होता चौकारांनी डावाची सुरुवात झाली त्यानंतर मात्र आकाश बाद झाला आणि आता मात्र संघर्ष करताना देवेंद्र या बॅटरला पाहतोय. 2 निर्धाव चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर तुम्हाला जेव्हा इथून मात्र चौकारची असता चौकार हवा असतात तेव्हा मात्र धीमी बॅटिंग करू शकत नाहीये. चांगला चेंडू खोदून काढलाय पण धाव होत नाहीये. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेले त्याच प्रकारे मारा करतोय बॉलर अप्पू. पहिल्या षटकातला लास्ट बॉल असेल आणि फक्त धावसंख्या ती 5. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडू मात्र अतिशय चांगल्या षटकाची समाप्ती. पहिले षटक समाप्त होते. सेमीफायनलचा आपण हा मोठा सामना पाहतोय आणि त्यामधून पहिले षटक टाकल्या गेलं. आता मात्र 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल मला वाटते की 47 धावाचं आव्हान आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार, प्रत्येक बॉलवरती चौकार चौकार चौकार, म्हणजे तुम्हाला 12 चौकार इथून मारावे लागेल. बॉलर पाहतोय आपण आता मात्र माहीश येतोय क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आणि टीम कडून सुद्धा दुसरं षटक प्रगतीपथावर ठेवण्यासाठी मजबूत स्थितीमध्ये. आणि अंतिम फेरीत दरवाजे उघडताना पाहतोय आपण RCC राया संघ. काल पण एकच ब्रँड राया टीमचं, आज पण या सामन्यात एकच ब्रँड दिसतोय आपल्याला समोर.
कुठंतरी निर्णय मी तर म्हणेन की अजून मानिवली पाटा टीमला की अशा प्रसंगी तुम्ही निर्णय जे घेताना मित्रांनो ते कुठंतरी परिस्थिती आढावा घेऊन तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीये. अतिशय चांगला चेंडू आणि याचबरोबर अजून एका बॅटरचा होतोय खेळ समाप्त. आता मात्र तू चल मैं आया 11 चेंडू 47 म्हणजे इथून चौकार जरी आले तर सामना जिंकू शकत नाहीये. म्हणावं लागेल की पराभवाचा जो मोठं अंतर आहे तो किती धावीने इथून मात्र प्रदर्शन या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. चांगला चेंडू परत एकदा अप्रतिम बॉल आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती 2. आता मात्र 6 चेंडू आणि तब्बल 45 धावांचं आव्हान आहे. सुलतान पाहतोय आपण अंतिम षटक टाकण्यासाठी आणि धीमी बॅटिंग म्हणजे सर्वात लो स्कोर ह्या टीमच्या नावावर राहील काय. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगवान चेंडू होता. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. टाळ्या वाजवतात तरी पण वाह. मला वाटतं की पहिल्या वेळेस बॅटिंगला गेले हा बॅटर. देवेंद्रांनी पहिल्या सामन्यात तर खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर मात्र थोडंसं बॅटिंगचं प्रदर्शन थोडं ढिसाळलं त्यांचं पाहतोय आपण. हा बॉल पाहतोय बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्पेशल हार इथं मात्र मानलेली आहे मानुलीपाडा टीमनी चांगल्या टीमच्या विरुद्ध. पण एकच सांगेल की तुम्ही हार मानू नका. कुठली टीम तुमच्या समोर असो तुम्ही फाईट करणं शिकायचंय. फाईट करणं शिकायचंय. भूपेश यांचं कमालीचं षटक राहिलं होतं तो. वा भाई वा. चांगला बॉल परत एकदा. फक्त आणि फक्त मला वाटतं की किती बॉल बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. परत एकदा हा चांगला चेंडू आता पाहतोय आपण. आणि आता मात्र निश्चित एक मोठा विजय आणि लो स्कोर जर पाहिला आपण या स्पर्धेचं तो जाईल मानिवलीपाडा टीमच्या नावावर. फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 8 धावा आहेत. यावेळेस पात्रा फटका विकेटचं पतन पाहायला मिळेल. अजून एक विकेट. आजच्या गटातून चांगलं प्रदर्शन केलं होतं मानिवलीपाडा टीमनं. पुढचा सामना आहे सर युवा आहेत. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी. कारण की निर्णय कुठेतरी तुम्ही चुकीचा घेतलाय. टीम कुठली असो. आणि यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. मला वाटतं की बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि याचबरोबर RCC रायट टीमचं अभिनंदन. अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार.
चांगलं प्रदर्शन